गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी कैवल्य देशमुख आपल्यासाठी आज आरबीआय असिस्टंटची नोटिफिकेशनचे डिटेल्स घेऊन आलेलो आहेत. वेलकम टू VK क्लासेस. आज आपण पाहणार आहोत मोस्ट अवेटेड जी 2023 ला लास्ट इयरला आली होती. लास्ट इयरला म्हणजे 2023 नंतर ती नोटिफिकेशन आत्ताही दिसते. ती आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची आरबीआय असिस्टंट. ठीक आहे, आरबीआय असिस्टंट पोस्ट आहे ज्याच्यामध्ये ह्या वर्षीच्या आपल्या टोटल 650 पोस्ट आहेत. पूर्ण भारतामध्ये 650 पोस्ट मध्ये असिस्टंटसाठी ही पोस्ट आलेली आहे. तर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आरबीआयने आता ह्या वर्षी ज्या पोस्ट टाकलेल्या आहेत त्यासाठी महाराष्ट्राला किती जागा आहेत, सोबतच ह्या रिझर्व्ह बँकेचा पेपर मला भरायचा आहे, फॉर्म मला भरायचा आहे, पण त्याची इलिजिबिलिटी काय आहे, पेपर कसा असणार आहे, त्याचा पॅटर्न कसा असेल, त्यानंतर त्या फॉर्म भरण्यासाठी किती फी असेल, त्यानंतर एज रिलॅक्सेशन कसे, माझं एज्युकेशन काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेलिंग आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करूयात आपण की कुठली अट किंवा कुठल्या गोष्टी ज्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. फॉर्म भरायच्या आधी आपल्याला काय काय गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, तर ते आपण डिटेलिंग बघूयात. चला सुरू करूयात. सर्वात पहिले आपण बघूयात ज्या महत्वाच्या तारखा आहेत ज्या आरबीआयने आता डिक्लेअर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशनसाठी आपल्याला कधीपर्यंतची मुदत आहे, तर 16 फेब्रुवारी पासून फॉर्म सुटलेले आहेत 2026 आणि 8 मार्च पर्यंत आपण फॉर्म भरू शकू. 8 मार्च ही शेवटची डेट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. शेवटच्या डेट पर्यंत जायचं नाही, त्याच्या आधीच फॉर्म भरून घ्या. लास्टची डेट आपल्याला कधी कधी लक्षात राहत नाही, तर मग आत्ता फॉर्म सुटलेले आहेत. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले देखील असतील, बऱ्याच जणांनी भरायचे बाकी असतील, सगळ्यांनी भरून घ्या. ठीक आहे, तर 8 मार्च पर्यंत त्याची ती डेट आहे. पेमेंट ऑनलाईन करायचं आपल्याला, जे की 8 मार्च पर्यंतच आहे. 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 पर्यंत विंडो जे ओपन होणार आहे, जे की काही गोष्टी ज्या की आपल्याला एडिट करायच्या असतील पुढे जाऊन, की एखादी गोष्ट चुकली, आपली नावाचं स्पेलिंग चुकलंय किंवा इतर काही ज्या बारीक साऱ्या गोष्टी चुकलेल्या असतील, तर त्याच्यासाठी एडिट विंडो जी आहे ती आरबीआयच्या वेबसाईटवरती आपल्याला ते सांगणार आहेत की कधी ती आपल्याला एडिट करता येईल. सोबत जी एक्झाम आपण पाहतो आहे, ज्या एक्झामची चर्चा आपण करतोय, जी की आरबीआय असिस्टंट. ठीक आहे, यामध्ये एक्झामच्या फेजेस ज्या आहेत त्या फेजेसमध्ये पहिली प्री एक्झाम असते, नंतर मेन्स एक्झाम असते आणि नेक्स्ट LPT असते. ठीक आहे, प्री एक्झाम आहे म्हणजे पूर्व परीक्षा, मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा आणि LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे, मग सर्वात पहिले प्री एक्झाम होणार, आधी आपण फॉर्म भरणार, मग प्री एक्झाम होणार, मग मेन्स होणार आणि मग लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार. प्री एक्झामिनेशनची डेट जी आहे ती दिलेली आहे 11 एप्रिल 2026. मेन्स एक्झामची डेट दिली आहे 7 जून 2026. दोन्ही डेट टेंटेटिव्ह आहे, म्हणजे आरबीआयने स्वतःकडे ते राईट्स ठेवलेले आहेत की डेट मागं पुढे होऊ शकते. ठीक आहे, शक्यतो मागं होत नाही, ती पुढेच होते जर झाली तरी पण. ठीक आहे, आणि मोस्ट केसमध्ये 95% याच डेटला पेपर होण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्याच डेट धरून आपण कन्सिडर करून चाललं पाहिजे. ठीक आहे, बरं महत्वाचं अजून आपल्याला काय पाहता येईल, ठीक आहे, डिटेल नोटीस मध्ये की कुठल्या विभागासाठी किंवा कुठल्या जागा, किती जागा आहेत प्रत्येक विभागामध्ये. तर मग मोस्ट ऑफ द केस मध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले की आपल्या रिजनमध्ये 2 रिजनमध्ये आपल्याला फॉर्म भरता येतील. एक मुंबई रिजन आहे, एक नागपूर रिजन आहे महाराष्ट्रासाठी. त्यात जर मुंबई रिजनचा जर विचार केला आपण, तर त्याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर त्यामध्ये टोटल 249 जागा आहेत. ठीक आहे, 249 जागा ह्या मुंबईसाठी असतील. नागपूरसाठी त्याच टोटल 17 जागा असतील. आता 249 मध्ये सॅग्रिगेशन म्हणजे प्रत्येक कास्ट नुसार कशा जागा वाटल्यात, तर त्याचं थोडंसं डिटेलिंग सांगतोय. 144 जागा जनरल कॅटेगरीसाठी, 24 जागा EWS साठी, हे मुंबई रिजनचं सांगतोय. 25 जागा या ओबीसी साठी, 2 आणि प्लस ब्रॅकेटमध्ये 1 आहे. ब्रॅकेटमध्ये काय, तर ती बॅकलॉगची जागा आहे, जी मागच्या वर्षी किंवा मागच्या टर्मला भरली गेली नव्हती अशी जागा. तर ही आहे ST आणि 54 जागा ह्या आहेत SC साठी. सोबतच PWD कॅन्डिडेट किंवा एक्स सर्व्हिसमॅन जे असतील तर त्यांच्यासाठी पण जागा इथं डिफाईन केलेल्या आहेत, जसं की सेक्शन D, C, B आणि A, जे की PWD कॅन्डिडेट मध्ये असतील तर त्यांच्यासाठी ह्या जागा रिझर्व्ह असतील. नागपूर रिजनचा विचार केला तर नागपूरला 17 जागा आहेत. सोबतच 8 जागा तुमच्या जनरल कॅटेगरीला, 1 जागा तुमची EWS ला, 1 जागा ओबीसी ला, 5 जागा ST ला आणि 2 जागा SC साठी. आणि तसंच
पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट किंवा एक्स सर्व्हिसमॅन साठीच्या जागा या पुढं त्यांनी डिफाईन केलेल्या आहेत. ठीक आहे, जागा किती घेणार आहेत तर प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम. ठीक आहे, याच्यामध्ये प्री एक्झाम मध्ये सिलेक्शन जे आहे ते एक कॅन्डिडेट 1:10. ठीक आहे, म्हणजे 10 पट जागा घेणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जर जागा आपल्या 250 जागा असतील असे कन्सिडर करू तर ते 2500 विद्यार्थ्यांना प्री एक्झाम मध्ये सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, आणि तेच जर मेन्सचा विचार केला तर मेन्सचा रेशो त्यांनी ठेवलाय 1:2. म्हणजे काय, जेवढ्या जागा आहेत समजा त्याच 250 जागा असत्या तर त्याच 250 जागांसाठी 2 विद्यार्थी म्हणजे टोटल 500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ते लिस्टमध्ये लावणार आहेत. ठीक आहे, तर हे महत्वाची गोष्ट आहे, याला एक तुम्ही ओव्हरव्ह्यू करून घ्या. सोबत बॅकलॉग जागा नंतर इलिजिबिलिटी काय काय आहे, म्हणजे आपण एक मिनिट आपण फॉर्म कुणी भरला पाहिजे किंवा त्यासाठी काय काय अटी आहे. तर पहिलं नॅशनॅलिटी तो इंडियन असावा, नेपाळ भूटान चा असला तरी चालेल. एज रिलॅक्सेशन कसं आहे, एज रिलॅक्सेशन मध्ये ओपन कॅटेगरी असेल तर ओपन कॅटेगरीला 20 ते 28 वर्षापर्यंतचा कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतो. म्हणजे कमीत कमी त्याचं 20 वय पाहिजे, 20 पूर्ण पाहिजे आणि 28च्या पुढे नको. ठीक आहे, म्हणजेच डेट साठी त्यांनी दिले आपल्याला की 2/2/1998 आधी जन्म नाही झालेला पाहिजे आणि 1/2/2006 नंतरचा जन्म नाही पाहिजे. दोन्ही डेट वरती समजा आपण म्हटलं की एखाद्याची जन्मतारीख 2/2/1998 आहे तर तो त्यासाठी इलिजिबल आहे. सोबतच ज्याची जन्मतारीख 1/2/2006 आहे तो सुद्धा त्याच्यासाठी इलिजिबल ठरणार आहे. एज रिलॅक्सेशन मध्ये जे अप्पर लिमिट आहे एजचं, ठीक आहे, लोअर लिमिट तर 20 आहे, अप्पर लिमिट जे आहे ते कास्ट नुसार चेंज होताना दिसतंय. जसं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब SC आणि ST कॅन्डिडेट असेल तर त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन किंवा एक्सटेन्शन हे दिलेलं आहे. म्हणजे तो अप टू 33 इयर असला तरी तो फॉर्म भरू शकेल. सोबतच अदर बॅकवर्ड क्लासमध्ये म्हणजेच ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे तो 31 वर्षाचा असेपर्यंत फॉर्म भरू शकतो. पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जर जे हँडिकॅप कॅन्डिडेट असतील तर त्यांना 10 वर्षाचं, जनरल कॅटेगरीमध्ये जर हँडिकॅप विद्यार्थी असेल तर त्याला 10 वर्षाचं रिलॅक्सेशन, 13 वर्षाचं कधी जर तो ओबीसी मध्ये असेल तर हे डिसॅबिलिटी कॅन्डिडेटसाठी आहे बरं का. आणि SC ST कॅन्डिडेट जो डिसेबल असेल त्याला 15 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे एजचं. सोबत एक्स सर्व्हिसमॅन असेल तर एक्स सर्व्हिसमॅन ज्यावेळेस आपण आर्म फोर्स मध्ये ज्यावेळेस काम करतोय एक्स सर्व्हिसमॅन, ती ड्युटी झाल्यानंतर किंवा ती ड्युटी सोडल्यानंतर रिटायर झाल्यानंतर 3 वर्षाच्या मॅक्झिमम पिरियडमध्ये तो फॉर्म भरू शकतो. म्हणजे त्याचं मॅक्झिमम 50 इयर्सचं वय असायला पाहिजे. ठीक आहे, विडोज, डिवॉर्स वुमन किंवा वुमन ज्युडिशियली सेपरेटेड हु आर नॉट रिमॅरेज. ठीक आहे, ज्या विधवा आहेत किंवा ज्यांचा डिवॉर्स झालेला आहे किंवा ते ज्युडिशियली सेपरेट झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी आणि ज्या मुलींनी परत लग्न केलेलं नाही अशांना टोटल 35 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस. सोबत SC ST कॅन्डिडेट असेल तर त्याला 40 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, सोबत एक नोट दिली आहे, क्युम्युलेटिव्ह एज रिलॅक्सेशन विल बी नॉट अवेलेबल अंडर द अबव ऍटम ऑर कॉम्बिनेशन विथ एनी अदर ऍटम. कुठल्या तरी एकाच ठिकाणावरून आपल्याला एज रिलॅक्सेशनचा फायदा घेता येणार आहे, हा त्याचा अर्थ. ठीक आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये मिनिमम 50% मार्क पाहिजे ज्याच्यामध्ये तो पास पाहिजे. ठीक आहे, सोबत 49.99 हे 50 पेक्षा कमी धरले जातील हेही त्याच्यामध्ये मेन्शन केलेले. जर आपला पर्सेंटेजची पद्धत नसेल, जसं की नंतर पर्सेंटेजची पद्धत ही चेंज केली आणि त्याला CGPA किंवा OGPA हे कन्सिडर केले, CPI कन्सिडर केलाय तर 6.75 जर आपला CGPA असेल तर आपला 60% कन्सिडर केलं जाईल. तेच 6.25 असेल तर 55% आणि 5.75 असेल तर 50% केलं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आता एक्झामिनेशन कशा कशा असणार आहेत. ठीक आहे, स्कीम ऑफ सिलेक्शन जसं की आपण अर्लियर जसं चर्चा केली की पहिली प्री एक्झाम असेल, मग मेन्स एक्झाम असेल आणि मग तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असेल. तर आता प्री एक्झाम मध्ये आपला काय काय असेल तर पहिले प्री एक्झामिनेशन मध्ये पहिलं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. म्हणजे आपला 5 ऑप्शन असणार आहे, 5 पैकी एक ऑप्शन जो की बरोबर असेल तो निवडायचा आहे, क्लिक करायचा आहे, जसं MSCIT चा पेपर असतो त्याप्रमाणे. पहिला
सब्जेक्ट कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? तर पहिलं इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी, हे 3 सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. नंबर ऑफ क्वेश्चन 30 आहेत. पहिले इंग्लिशचा विचार केला तर नंबर ऑफ क्वेश्चन 30, मॅक्झिमम मार्क 30 आणि त्याला टोटल 20 मिनिटाचा वेळ आहे. तेच जर न्यूमेरिकल ॲबिलिटीचं पाहिलं आपण तर त्याला 35 क्वेश्चन आहेत, 35 मार्क आहेत आणि त्याला 20 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे 20 मिनिटात आपल्याला 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. रिझनिंग ॲबिलिटी मध्ये 35 क्वेश्चन, पुन्हा 35 मार्क आणि 20 मिनिटं आहे. म्हणजे ओव्हरऑल मध्ये जर कन्सिडर केलं आपण तर 60 मिनिटामध्ये म्हणजे एका तासामध्ये आपला 100 क्वेश्चन आहेत आणि त्याला 100 मार्क आहेत. प्री एक्झामिनेशन मध्ये आपण ज्यावेळेस प्री देणार आहोत, जर समजा आपण कन्सिडर केलं की महाराष्ट्रासाठी 250 जागा आहे, तर एक ढोबळ मानाने मी कन्सिडर केलं 250 जागा आहे, तर प्री एक्झाम मधून मेन्स एक्झाम मध्ये जे क्वालिफाईड विद्यार्थी आहे तर ते कसे असतील, तर इंटू 10 म्हणजे किती, 2500 विद्यार्थी महाराष्ट्रामधून सिलेक्ट करणार आहेत, ते की मेन्स एक्झाम अपेअर करतील. ठीक आहे, म्हणजे रेशो जो आहे तो 1:10 आहे. 10 पट विद्यार्थी हे प्री एक्झाम मधून मेन्स एक्झाम मध्ये जातील. ठीक आहे, पहिले 2,500 विद्यार्थी, त्यानंतर येते मेन्स एक्झाम. आता मेन्स एक्झाम मध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय तर मेन्स एक्झाम मध्ये पहिले 5 सब्जेक्ट आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग जो की प्रीला पण होता, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज जोही प्रीला होता, टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी तो पण प्रीला होता. हे 3 सब्जेक्ट तर सेमच राहिले, पण ऍडिशनली याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज हे 2 सब्जेक्ट वाढतात. ठीक आहे, जनरल नॉलेज आणि कम्प्युटर अवेअरनेस या सब्जेक्टची मार्किंग सिस्टीम कशी आहे, तर पहिलं रिझनिंगला 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क आहे, 30 मिनिटं. ठीक आहे, 30 मिनिटात आपल्याला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. इंग्लिश लँग्वेजला पुन्हा 40 क्वेश्चन, 40 मार्क आणि पुन्हा 30 मिनिटाचा वेळ आहे. तेच न्यूमेरिकल ॲबिलिटीला पुन्हा 40 क्वेश्चन, 40 मार्क, 30 मिनिटाचा वेळ आहे. जनरल अवेअरनेसला 40 क्वेश्चन, 40 मार्क, पण वेळ जो आहे तो 25 मिनिटाचा आहे. आणि कम्प्युटर नॉलेजला 40 क्वेश्चन, 40 मार्क, पण 20 मिनिटाचा सेक्शन आहे. म्हणजे ओव्हरऑल कन्सिडर केलं तर 135 मिनिटं आहेत टोटल, म्हणजे 2 तास 15 मिनिटं चा पेपर आहे मेन्सचा. 200 क्वेश्चन असतील, त्याला 200 मार्क असतील. ठीक, आता जसं प्रीचं पाहिलं आपण की 10 पट विद्यार्थी ते कन्सिडर करणार आहे, तसं मेन्सचं कसं आहे. जर समजा पुन्हा एकदा 250 विद्यार्थी होते, आपल्याला 250 विद्यार्थ्यांची सिलेक्शन करायचं आहे, तर ते इंटू 2 म्हणजे किती, 500 विद्यार्थ्यांची लिस्ट लावणार आहे. म्हणजे त्याच्यापैकी काही सिलेक्शनला जातील आणि काही वेटिंगला राहतील. तर या पद्धतीने 500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये होईल आणि नंतर वेटिंग नंतर आपल्याला ते ज्याच्या पोस्ट त्या मिळून जातील. ठीक आहे, नेक्स्ट आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. आता लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट काय असते, तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मध्ये काही रिजन आहे, जसं की मुंबई आहे किंवा नागपूर आहे. तर ह्या आपण जसं महाराष्ट्रामध्ये काम करतो तर आपल्याला मराठी लँग्वेज येणं गरजेचं आहे. का बरं येणं गरजेचं आहे, कारण बँकेचे व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे कन्व्हर्सेशन वरती चालतात. कन्व्हर्सेशन म्हणजे आपलं समोरच्याचं समजायला पाहिजे, समोरच्याला आपलं समजलं पाहिजे, त्याला काय म्हणायचं हे समजल्याशिवाय बँकेचे व्यवहार आपल्याला करता येणार नाहीत. तर मग त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात जी लँग्वेज सगळ्यात जास्त आपली प्रेफरेबल आहे ती मराठी आहे. सो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईमधून असू द्या किंवा मुंबई असू द्या किंवा नागपूर असू द्या, मराठी लँग्वेज ही कंपल्सरी केली आहे. त्याबद्दलचं एक नोटिफिकेशन किंवा जी माहिती आहे ती पण आपण पुढे एकदा बघूयात. मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे, एक्झामिनेशन सेंटर्स आहेत. ओके, हा ठीक आहे, काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला ह्या कन्सिडर केल्या पाहिजे. पहिलं पे स्केल किती आहे, तर बेसिक पे आपला 29,000 रुपये बेसिक पे. म्हणजे आरबीआय सांगतंय की सगळ्या गोष्टी जे अलाउन्सेस वगैरे जे असतील सगळे मिळून तर अप्रॉक्सिमेटली 58,514 रुपयाचा पगार आहे. सोबतच हे HRA पण प्रोव्हाइड करतात. जर तुम्ही बँक्स अकोमोडेटेशन मध्ये जर राहत नसाल, जसं की बाबा पोलीस क्वार्टर असतात, तशा आरबीआयचे पण क्वार्टर्स आहेत जिथं एम्प्लॉईला राहायला जागा असते. जर ती आपण घेणार नसू किंवा तिथं राहणार नाही तर आपल्याला HRA 15% HRA हा मिळणार आहे. पेच्या 15% म्हणजे एक 7,500-8,000 रुपयापर्यंत ते आपल्याला कन्सिडर करणार आहे. म्हणजे 58,000 रुपये हा पेमेंट आहे, 29,000 रुपये बेसिक पे आहे. ठीक आहे, आणि 15% त्याला काय आहे तुमचा HRA म्हणजे होम रेंट अलाउन्स. ठीक आहे, वेगवेगळ्या झोननुसार याच्यामध्ये
आपल्याला सॅग्रिगेट करता येईल. जसं की वेस्ट झोनमध्ये मुंबई, ज्याच्यामध्ये बेलापूर, पुणे आणि पणजी, म्हणजे मुंबईच्या अंडर बेलापूर, पुणे आणि पणजी हे 3 सेक्शन आणि सोबतच नागपूर हा एक सेक्शन आपल्याला इथे दिसतोय. ठीक आहे. फीज किती आहे? एक्झाम फॉर्म भरायचा आहे मला, पण एक्झाम फॉर्मला किती फी आहे मला? तर एक्झाम फॉर्मसाठी जर एसटी, एससी, पीडब्ल्यूडी किंवा एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असेल तर त्याला 50 रुपये प्लस 18% जीएसटी बसतो. म्हणजे 50 रुपीज अँड प्लस 50 रुपीज प्लस 9 रुपीज 18×5 तर 59 किंवा 60 अप्रॉक्सिमेटली 59-60 रुपये तुम्हाला कन्सिडर करावे लागतील, भरावे लागतील. सोबतच जनरल, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असेल तर त्याला 450 प्लस 18% जीएसटी म्हणजे 450 प्लस 18% म्हणजे 81 तर 531 अराउंड याच्या आसपास तुम्हाला फी असणार आहे. जर आरबीआयचा स्टाफ असेल, आता असं पण असतं की आरबीआयचा स्टाफ आहे एखादा जो की आरबीआय मध्ये ऑलरेडी काम करतोय, जो की अटेंडंट असेल किंवा इतर पोस्टवर असेल, तर त्याला जर फॉर्म भरण्याची इच्छा आहे की मलाही फॉर्म भरायचा आहे आरबीआय असिस्टंटचा, तर त्याला कुठल्याही प्रकारची फी नाहीये. ठीक आहे. ओके. अजून काय काय महत्वाचं आहे आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता मध्ये जे इन्फॉर्मेशन दिल्यात या इन्फॉर्मेशन मध्ये त्यांनी की फॉर्म कसा भरायचा आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट आपण कन्सिडर केले पाहिजे, जसं की मी ओपन मध्ये आहे, ईडब्ल्यूएस मध्ये आहे, एससी आहे, एसटी आहे किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे, तर त्यासाठी काय काय आपण भरलं पाहिजे. जसं की नॉन क्रिमिनल असेल किंवा कास्ट सर्टिफिकेशन असेल किंवा हँडिकॅप कॅन्डिडेट असेल तर त्याचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल किंवा फोटो कसा असला पाहिजे, त्याची साईज किती असायला पाहिजे, सिग्नेचर कशी असायला पाहिजे किंवा त्याला डिक्लेरेशन वगैरे द्यायचं आहे का किंवा ऍप्लिकेशन मध्ये काय काय भरायला पाहिजे, ह्या सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर ह्या डिटेल्स साठी आपण एकदा की ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपण असू की एससी असू, एसटी असू, ओपन असू, ओबीसी असू किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असू, कुठलाही कॅन्डिडेट असू, तर त्याप्रमाणे आपल्याला ही डिटेल नोटिफिकेशन वाचावी लागेल. मी ही नोटिफिकेशन आपल्या ग्रुपवरती तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. ठीक आहे. पण पेमेंट ऑफ मोड असेल किंवा ऍप्लिकेशन फॉर्म असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ऑनलाईन आहेत. इथं कुठेही ऑफलाईन नाहीये. तुम्हाला फॉर्म पण ऑनलाईन भरायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट पण ऑनलाईनच अपलोड करायचे आहेत आणि फी देखील ऑनलाईन अप्लाय करायची आहे, म्हणजे ऑनलाईन भरायची आहे. फीचं ट्रान्झॅक्शन आपण फोन पे, गुगल पे किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याने सुद्धा करता येतं. ठीक आहे ना. असं ठीक आहे. अजून हा ओके. तर लँग्वेज टेस्ट, लँग्वेज आपल्याला कुठली यायला हवी. तर पहिला मुंबई रिजन मधून आपण जर फॉर्म भरणार असू तर आपला मराठी आणि कोकणी, बघा लक्ष द्या, मराठी आणि कोकणी यापैकी कुठली तरी एक लँग्वेज येणं बंधनकारक आहे. सोबतच हे कसं ठरवणार, हे आपल्या 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीट वरती हा सब्जेक्ट असायला हवा. जर 10वीच्या किंवा 12वीच्या, नुसता 10वीचा असला तरी चालेल, नुसता 12वीचा असला तरी चालेल, दोन्हीवर असला तरी चालेल, तर अतिउत्तम. तर कुठंतरी आपल्याला मराठी किंवा कोकणी हा सब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये असायला पाहिजे. म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर किंवा 12वीच्या मार्कशीटवर हा जर सब्जेक्ट असेल तर आपल्याला एलपीटी द्यायची आवश्यकता नाही, म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यायची आवश्यकता नाही. जर नसेल तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. ठीक आहे. मग लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मध्ये जसं की काय कन्सिडर करणार आपण, आपल्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. कोणत्या लँग्वेज, तर ह्या लँग्वेज मराठी किंवा कोकणी दोन्हीपैकी कुठली पण. तेच आपण नागपूर मधून जर रिजन मधून फॉर्म भरणार असू तर आपल्याला मराठी किंवा हिंदी येणं बंधनकारक पण आहे, आपल्या मार्कशीटवर असणं पण बंधनकारक आहे. ठीक आहे. दोन्हीपैकी कुठली तरी एक. जर ती नसेल तर मग आपल्याला एलपीटी द्यावी लागेल. ठीक आहे. ओके. आता एक्झामिनेशन आपण कुठल्या कुठल्या लँग्वेज मध्ये देऊ शकतो. जसं की मुंबई रिजन असू तर आपण इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी यापैकी कुठल्याही लँग्वेज मध्ये पेपर देऊ शकतो. तेच जर नागपूर आपण कन्सिडर केलं तर इंग्लिश, हिंदी आणि मराठी मधून आपल्याला पेपर देता येऊ शकतो. जरी आपण इंग्लिश लँग्वेज जरी निवडलेली असेल पेपर म्हणजे एक्झामिनेशनच्या मोडसाठी, तरी पण आपल्याला क्वेश्चन हा हिंदी आणि मराठीतून पेपरला दिसणार आहे. ठीक आहे ना. तर ही महत्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे, तर ती आपण कन्सिडर केली पाहिजे. तर बऱ्यापैकी मला वाटतंय की
डिटेल आपण नोटिफिकेशन मध्ये जे जे महत्वाचे मुद्दे आहेत जे की आपल्याला गरजेचे आहेत की आपण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक आयडिया येऊन गेली असेल आता की बाबा मी फॉर्म भरू शकतो की नाही, किंवा मी कशात फॉर्म भरायला पाहिजे किंवा कसा फॉर्म भरायला पाहिजे ह्या प्रकारे, किंवा किती जागा आहेत, कसं आहे, तर डिटेलिंग तुम्हाला लक्षात आलंच असेल. ठीक आहे. अशाच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. खूप महत्वाची गोष्ट आहे का, कारण आपल्याला टोटल बघा तुम्ही जर कन्सिडर केलं 650 जागांपैकी 275 प्लस जागा जर आपल्या महाराष्ट्रासाठी आहे, तर निम्म्याहून जास्त म्हणजे निम्म्याच्या आसपास 40 ते 45% जागा ह्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यामुळं जागा खूप आहेत. ठीक आहे. तर मग आपण रेडी आहोत की नाही, तर जर एवढ्या जागांसाठी जर आपण फॉर्म भरूयात तर मला वाटतंय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा महाराष्ट्रातून येणार आहे. ठीक आहे ना. तर त्यात आपलं नाव पाहण्यासाठी आपण आजच अभ्यास सुरू करा. ठीक आहे ना. की जागा भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, पण माझा अभ्यास चालू आहे की नाही चालू मला माहितीच नाही. तर तसं नाही, तर आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करून आपल्याला म्हणजे याच्यातून 100% यश मिळेल. ठीक आहे. तर मला वाटतंय की बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर केल्या असतील. तर अशाच व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर थँक्यू. नवीनच जसे जसे नोटिफिकेशन येतील किंवा जसे जसे येतील तसं नवीन नवीन घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. तर आज जरा थोडं सर्दी असल्यामुळं थोडा आवाज जरा